नमस्कार. प्रथम नमस्कार. तुम्हाला धन्यवाद. हे 5ही दिवस खूप छान माहिती मिळाली. माझा जन्म मार्चमधला आहे आणि फार विचार करणं हे आहेच. जसं आता नितीनजींनी सांगितलं, त्याप्रमाणे ब्रश करताना किंवा कुठलीही ॲक्टिव्हिटी करत असताना विचार प्रचंड चालू असतात. पण तुमचा गाईडन्स मिळाला आणि हे का होतं, म्हणजे कुठल्या प्रकृती आहेत त्याच्यामुळे होतं हे कळल्यामुळे आता ठरवून नक्की विचार कमी करायचा प्रयत्न करीन. त्याच्यानंतर रेकॉर्डिंग मला पहिल्यांदा मिळाली नाही, त्याप्रमाणे मी विचारलं होतं, पण नंतर व्यवस्थित रेकॉर्डिंग यायला लागली. खूप छान. आणि गर्भधारणा हा एक नवीन प्रकार कळला. म्हणजे मला तरी पहिल्यांदाच मी हे ऐकलं. त्यामुळे मला खूप आश्चर्य वाटलं आणि मी आजूबाजूला आता आमच्या नातेवाईकांमध्ये बघते, तर त्याप्रमाणे खरंच त्यांचे स्वभाव आहेत. म्हणजे तुम्ही अक्षरशः कुंडली म्हणता प्रत्येकाची, एवढं मला जाणवलं आणि खरंय. आता दुसरं असं मी डोक्याला तेल लावायचं म्हणतात, पण हल्ली फॅशन असते, तेल लावलं जात नाही. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते, मी काल रात्रीपासून डोक्याला तेल लावायला सुरुवात केली वाव. आणि पाण्यात सुंठ घाल सुंठ घालून प्यायला सुरुवात केली. थँक्यू सो मच. मला 30 दिवस कंटिन्यू करायचंय. फक्त Yes. एवढंच आहे की आता माझा पाय प्लास्टरमध्ये आहे. तर हो. एक्सरसाइज सांगितले तर मला होणार नाही. Yes. जरी समजा काही कॉमन गोष्टी समजा सांगितल्या गेल्या, तर तुम्ही पर्सनली तुमचा मेसेज कम्युनिटी मॅनेजरला द्या. हं. मी त्यांना पर्सनल रिक्वेस्ट करून ठेवतो की ते डायरेक्ट मला विचारतील आणि मी तुमच्याशी काय असेल ते अपडेट देत जाईल. हो, तुमच्या चालेल. सोयीचं यू डोंट वरी. चालेल. धन्यवाद.